रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले। यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत। अधिकृत वितरक काजवा शेतकरी सेवा केंद्र पणदूर। शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। डीएड बीएड बेरोजगारांना शिक्षण सेवक म्हणून संधी दिलीच पाहिजे, अशा घोषणा देत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन छेडलं। यावेळी जिल्हा प्रमुख सतीश सावंत, संजय पडते, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, बाळा गावडे, अतुल बंगे, राजन नाईक, नीलम पालव, अनुप नाईक, बाळा कोरगावकर, राजू कविटकर, आबा मुंज, हरी खोबरेकर, बबन बोभाटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। जिल्हा परिषदेचे जवळजवळ 453 शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने ह्या राज्य शासनाने आदेश देऊन आज या जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने त्यांना मुक्त केलेलं आहे आणि म्हणून जवळजवळ 1140 जागा या शिक्षकांच्या जिल्हा परिषदेमध्ये रिक्त झालेल्या आहेत। 121 शाळा या शून्य शिक्षकी झालेल्या आहेत आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमदार या ठिकाणी वैभवजी नाईक असतील, खासदार विनायक राऊत असतील, जिल्हा प्रमुख संजय पडते असतील, आम्ही मला वाटतं 15 मेच्या पूर्वी आम्ही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती आणि यामध्ये जर शून्य शिक्षकी शाळा ज्या आहेत यामधनं जिल्हा परिषद स्वनिधीमधनं जे डीएड आणि बीएड ज्या ठिकाणी आवश्यक आहेत अशा बेरोजगारांची जिल्हा परिषद स्वनिधीमधून त्यांची नियुक्ती करावी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ह्याला तत्वतः मान्यता दिलेली होती। पण आज या जिल्ह्याचे आणि राज्याचे शिक्षण मंत्री सन्माननीय दीपकभाई केसरकर यांनी आज एक परिपत्रक काढून जे निवृत्त झालेले शिक्षक आहेत यांना असलेल्या रिक्त जागांवरती भरण्याचा आदेश दिलेला आहे। एकंदरीत ह्या जिल्ह्यामध्ये डीएडच्या लोकांची असलेली बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं, ग्रामस्थांची मुलं या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत आहेत। एकंदरीत या शासनाचं धोरण जे आहे, ज्या पद्धतीने आज वेगवेगळ्या प्रकारचे सार्वजनिक उपक्रम विकून खाजगीकरणाकडे त्यांचं आज या ठिकाणी धोरण चाललेलं आहे, त्याच पद्धतीने खाजगी शैक्षणिक संस्था चालण्यासाठी ह्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद व्हाव्यात यासाठी हे शासनाचं धोरण, त्याची अंमलबजावणी यशस्वी होण्यासाठी त्यांनी निवृत्त शिक्षकांना त्या ठिकाणी नियुक्तीचे आदेश दिलेले आहेत। आणि जर निवृत्त शिक्षकांना एवढीच शिक्षका व विद्यार्थ्यांची कळवळा असेल तर मला वाटतं त्या शिक्षक संघटनेचे सन्माननीय प्रकाश दळू यांनी जसं सांगितलं त्यांनी मोफत या ठिकाणी शिकवण्याचं काम ह्या ठिकाणी करावं आणि म्हणून आजचं धरणं आंदोलन जे आहे या ठिकाणी शासनाने जे परिपत्रक काढले आहे, निवृत्त शिक्षकांनी या ठिकाणी शाळेवरती काम करावं, तो परिपत्रक त्यांनी मागे घ्यावं आणि या जिल्ह्यातील जे डीएड आहेत किंवा 6वी ते 8वीसाठी बीएड शिक्षकांची पदवीधरांसाठी गरज लागते आहे, ज्या ठिकाणी पदवीधरांची किंवा ज्या ठिकाणी गरज लागेल तिथे बीएड घ्यावेत आणि उपशिक्षक जे लागत आहेत हे डीएड धारक लागत आहेत, ह्या लोकांना घ्यावं ह्या एका मागणीसाठी आज ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही धरणे आंदोलन धरलेलं आहे। त्याचसोबत जी TETची परीक्षा घेतली जाते आहे, ह्या TETच्या परीक्षेमध्ये जी गुणवत्ता यादी महाराष्ट्राची न लागता या ठिकाणी पालघर असेल, ठाणे असेल, रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्याची असलेली गुणवत्ता यादी त्यांनी स्वतंत्र लावावी, जेणेकरून ह्या जिल्ह्यातील डीएड बेरोजगारांना संधी मिळेल। म्हणून आजचं आंदोलन हे असलेल्या 2 मुद्द्यावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी आहे की ह्या ठिकाणी असलेल्या डीएड बेरोजगारांना आणि ह्या कोकणाची जी असलेली गुणवत्ता यादी TET परीक्षेची स्वतंत्र लावावी, म्हणून आज आपण ह्या ठिकाणी धरणे आंदोलन धरलेलं आहे। आणि विशेषतः ह्या जिल्ह्यामध्ये शिक्षण मंत्र्यांनी, मला वाटतं ह्या जिल्ह्यातले शिक्षण मंत्री असून त्यांचा जो घाट आहे की ह्या जिल्ह्यातील असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद राहाव्यात आणि ज्या खाजगी संस्थांच्या शाळा आहेत इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालाव्यात यासाठी त्यांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना जे त्यांनी पाठिंबा देत आहेत, हे सर्व प्रयत्न आणून पाडण्यासाठी डीएड बेरोजगारांना या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धरणं आंदोलन धरलेलं आहे आणि निश्चित याला यश येईल। जोपर्यंत आमच्या आंदोलनाला यश येत नाही तोपर्यंत मंत्रालया पातळीवरती सुद्धा अशा प्रकारचं आंदोलन केलं जाईल। या ठिकाणी आमदार वैभवजी नाईक असतील, खासदार राऊत साहेब या ठिकाणी संसदेमध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित करतील
आमदार वैभवजी नाईक हे सुद्धा विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करतील आणि ह्या जिल्ह्यातील बेरोजगार DED असलेल्या विद्यार्थ्यांना निश्चितच न्याय मिळवून देतील. तुमचं आज जे धरणे आंदोलन आहे ते नेमकं दीपक केसरकर यांच्या विरोधात आहे की सरकारच्या विरोधात आहे? आमचं सरकारच्या विरोधात आहे आणि त्यासोबत सुद्धा ह्या जिल्ह्यातले शिक्षण मंत्री दीपक केसरकर असून त्यांना सुद्धा त्याची जाग यावी, कारण सरकार म्हणजे शेवटी शिक्षण मंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना जर जाग आली तरच सरकारला जाग येणार आणि म्हणून शिक्षण मंत्र्यांना जाग नसल्यामुळे सरकारला ह्या विषयाचं देणं घेणं नाही आहे. कारण शिक्षण मंत्र्यांना देणं घेणं नसल्यामुळे आज सरकार झोपी गेलेलं आहे आणि म्हणूनच या सरकारचा निषेध करण्यासाठी, सरकारला जाग आणण्यासाठी आणि शिक्षण मंत्र्यांनासुद्धा जाग आणण्यासाठी आजचं हे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छेडण्यात आलेलं आहे. शिक्षक शाळांना मिळत नाही आहे. त्या शाळेत तर शिक्षक काढून त्या शाळेत घालत आहेत आणि प्रत्येक शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता भासत आहे. खरोखरच या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की मागील 6 वर्षापूर्वी 5 वर्षात मागच्या आम्ही जिल्हा परिषद सदस्य होतो. सतीश सावंत होते, संजय पडते होते, हरी खोबरेकर होते. आम्ही शिक्षक सोडायला वेळोवेळी विरोध केलेला होता. परंतु ज्यावेळी आमचा कालावधी संपला आणि प्रशासक या ठिकाणी आलं त्यावेळी कोर्टाचा आधार घेऊन या ठिकाणी शिक्षकांना सोडण्यात आलं. शिक्षकांना सोडताना अनेक माया घेऊन सोडण्यात आलं. यापूर्वीचं जी जिल्हा परिषद होती त्यावेळी सर्व सदस्यांनी मिळून या ठिकाणी विरोध केलेला होता. सोडण्याला सुद्धा हरकत नाही. परंतु मे महिन्यामध्ये शिक्षक सोडल्यानंतर पुढे शिक्षक भरती का होत नाही? एक तर शिक्षक भरती होत नाही, शिक्षक या ठिकाणी बेरोजगार आहेत त्यांनासुद्धा घेतलं जात नाही आणि रिटायर शिक्षकांना म्हणजे जे रिटायर झालेले आहेत, कारण त्यांची काम करण्याची जी लिमिट होती ती संपलेली होती आणि त्यांना रिटायरमेंट दिलेली होती आणि त्या शिक्षकांना घेऊन परत काम चालू आहे. अनेक शिक्षक त्यातले आजारी आहेत, काहींना जमत नाही, तरी पण तुम्ही या आणि शिकवा. मला समजत नाही शासन अशा पद्धतीने का राहतं. मला एक शंका आहे की मधल्या काळात 1 वर्षाच्या या काळात शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, अनेक खोक्यांचं राजकारण झालं. कदाचित हे खोके बाहेर गेल्यामुळे शासनाकडे पैसे नाही आहेत की काय शिक्षकांना द्यायला, म्हणून हा शिक्षक भरतीला मागे पुढे करत आहेत की काय, ही पण मला एक शंका आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे 50 कोटी एकदम ओके. कारण जर यांच्याकडे पैसे नसतील म्हणून हे कदाचित शिक्षक भरती करायला पाहत नाहीत असा माझा समज आहे. आणि जर यांना शिक्षक भरायचे असतील तर 2 महिने खूप होते. अशा पद्धतीने शासन आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा जो रेशो आहे शिक्षणाचा तो उच्चस्तर असतानासुद्धा या जिल्ह्यामध्ये शिक्षक देत नाही आहेत. प्राथमिक शाळा यांचासुद्धा उच्चांक चांगला आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्राथमिकमध्ये ॲडमिशन घेतानासुद्धा लोक मागे पुढे बघत नाही, चांगलं शिक्षण त्या ठिकाणी मिळतं आहे. आणि अशा या शिक्षणाची वाट लावण्याचं काम हे शासन करत आहे. खरोखरच आम्ही वेळोवेळी यांना सूचना दिलेल्या होत्या. खासदार विनायक राऊत यांनीसुद्धा निवेदन दिलेलं होतं. आम्हीसुद्धा तालुकावार या आंदोलन छेडलेलं होतं. आज जिल्ह्यामध्ये आम्हाला छेडावं लागतं आहे, तरी पण यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही आहे. काही जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद स्वनिधीतून शिक्षक भरण्यात आले, पण या ठिकाणी असं का चाललेलं आहे? शिक्षण मंत्री या जिल्ह्याचे आहेत, त्यांनी लक्ष घालायला पाहिजे होतं. या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांनीसुद्धा त्या बेरोजगारांना 2-3 महिन्यापूर्वी आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही घेऊ. आणि सत्ता यांची आहे, राज्यात आहे आणि केंद्रातसुद्धा आहे. आणि अशा माध्यमातून सत्ता असताना या लोकांना का घेता येत नाही आहे? फक्त भूलथापा देत आहेत असं वाटतं आहे. अशा पद्धतीने जर पुढच्या काळात असंच चाललं तर खरोखरच हे शैक्षणिक वर्ष मुलांचं फुकट जाणार आहे आणि पालकांचीसुद्धा मानसिकता राहणार नाही. परंतु मानसिकता न राहूनसुद्धा त्यांच्या समोर पर्याय नाही आहे. खेडोपाडी लांब पल्ल्याचा विषय आहे, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी मुलांना शिकवण्याशिवाय पर्याय पण राहिलेला नाही. त्यामुळे या सरकारने आणि या मंत्र्यांनी याचा विचार करावा आणि लवकरात लवकर या जिल्ह्यातील बेरोजगारांना तरी घेऊन हा जो शिक्षणाचा खेळखंडोबा चाललेला आहे तो पूर्ण करावा आणि या ठिकाणी चांगल्या शाळा सुस्थितीत व्हाव्यात ही आमची निवेदनाला मार्फत मागणी असणार आहे. एवढं सांगून मी माझे
पाना 5 पद होऊन द्या मारून द्या त्या घ्या निर्वशा 5 झाला समारून द्या त्या पानातून राजी हो त्या सरकार लोक बुद्धी दी नोकरी मिळाली सरकारनं फाड केलेला असता